श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आज धनाचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी मी आलो आहे. ज्या क्षणाला तू हा संदेश उघडशील आणि ऐकत राहशील, त्या क्षणापासून तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात ते सुखद परिणाम करणारे, तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करणारे माझे आशीर्वाद तुमच्या घरावर, तुमच्या जीवनावर सुखद परिणाम करू लागतील. पुढील काही मिनिटे या संदेशाला महत्त्व देऊन ऐकत राहा, कारण माझे बोल तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे आहे, तुमच्या आयुष्यात सुखद परिणाम देणारे आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद मानून या संदेशाला जो कोणी माझा प्रिय बाळ स्वीकार करेल, त्यासाठी सतत घरात लक्ष्मीचा ओघ वाहत राहील. धन, दौलत आणि श्रीमंती वाढत राहील. जर तू हा संदेश ऐकत आहेस तर माता लक्ष्मी माझ्या घरी विराजमान व्हा असे टाईप कर. बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश दिव्य आहे, अलौकिक आहे आणि तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. मी स्वतः महालक्ष्मीला सोबत घेऊन तुझ्या घरात प्रवेश करत आहे. आज तू ज्या क्षणाला हा संदेश उघडशील, तेव्हापासून तुला तुझ्या आयुष्यात सकारात्मक परिणाम आणि अद्भुत आनंद प्राप्त होणार आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाची आहेत, तेव्हा या संदेशाला दुर्लक्षित करू नकोस, तर आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नकोस. बाळा, कारण हा संदेश तुझ्यासाठी नाही, तर त्या अनेक भक्तांसाठी आहे जे कोणी लक्ष्मी मातेचे आवाहन करतात, त्यासाठी निरंतर माझी प्रार्थना करतात. म्हणूनच आज या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे, कारण मला तुझी मदत करायची आहे. तुला लवकरच त्या आर्थिक समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सुचवायचे आहेत. म्हणूनच हा संदेश निश्चिंत मनाने, एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुमच्यासाठी तुम्ही सुख, संपन्नता आणि भरभराट आकर्षित करणार आहात. बाळा, तू जेव्हा हा संपूर्ण संदेश ऐकत असशील, तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असतील. काही बदल, काही शुभ परिवर्तन घडणार आहे, जे तुमच्यासाठी, तुमच्या प्रियजनांसाठी अत्यंत मोलाचे आणि अत्यंत प्रभावशाली आहेत. ते परिणाम सुखद आहेत, आनंदी आहेत आणि तुमच्या अश्रूंना कायम तुमच्यापासून दूर करणारे आहेत. बाळा, व्यर्थ चिंता करू नकोस, कारण तुझे अश्रू पुसण्यासाठी आज मी स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे. निश्चिंतता ठेव. मनाला तुझ्या ज्या काही वेदना, त्रास आणि जे काही असे संकट वाटत आहे, ते सर्व काही आज हा संदेश ऐकल्यावर दूर होणार आहेत. कारण ज्या क्षणाला तू हे उघडशील, ऐकशील, त्या क्षणापासून तुझ्या जीवनात भरभराटीचा आनंद मी प्रदान करतो. आपोआप तुझ्या आयुष्यातून, तुझ्या जीवनातून ती संकट टाळली जातील, कारण माझे अभयवचन तू ऐकतोस. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो, तो निरंतर मला सतत या पृथ्वी तलावर अनुभवतो. तू हे नामस्मरण करतोस, माझी पूजा, प्रार्थना करतोस. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे आला आहे. बाळा, मी स्वतः तुझी निवड करून तुला हा संदेश पाठवतो, तेव्हा पुढील काही मिनिटे तू हा ऐकत राहा. तुझ्यावर सकारात्मक परिणाम करणारा, तुझ्या मनाला स्थिर करणारा आणि तुझ्या मनातून नकारात्मक विचार बाहेर पाडणारा. म्हणूनच या संदेशाचा स्वीकार कर. जेव्हा तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करता, तेव्हा मी संदेशाच्या द्वारा तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते अनुभव प्रदान करतो, तुम्हाला ते संकेत प्रदान करतो. म्हणूनच पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी
दिव्य आहे, चमत्कारांनी भरलेली आहेत. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती तुला हवी असल्यास "होय स्वामी, तुमची मदत स्वीकार आहे" असे टाईप कर. कधीकधी तुझे अश्रू, तर कधीकधी तुझे ताणतणाव संपवण्यासाठी मी तुझ्यासाठी हे संदेश पाठवतो. तू या माध्यमातून माझ्याशी जुळावा, माझ्याशी तुझे सुसंवाद व्हावेत, म्हणूनच या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत पाठवतो. बाळा, मला तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी काही करायचे आहे, काही घडवायचे आहे. जे तुला आज अशक्य वाटत आहे ते शक्यतेने परिपूर्ण होणारे आशीर्वाद मला तुला द्यायचे आहे. बाळा, एक तुझी अशी इच्छा पूर्ण होणार आहे ज्यासाठी तू खूप काही काळापासून माझी प्रार्थना करत आहेस. मला माहीत आहे की तुझी ती कुठली इच्छा आहे. ती पूर्ण होणारे आशीर्वाद लगेचच तुला मिळणार आहेत. बाळा, तुझ्या मनात अनेक विचार आहेत. तुझ्या मनात काही नैराश्य आहे, तर काही असे निराशाजनक विचार आहेत ज्यामुळे तुझ्या परिस्थितीला पुढे जाण्यापासून काही रोखणाऱ्या शक्ती आहेत. ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या तुझ्या अवतीभोवती असतात आणि जेव्हा तू काही विचार करू लागतोस तेव्हा त्या तुझ्या खोल मनावर परिणाम करतात, तुला सुखापासून वेगळे करतात. तेच आहे नकारात्मक ऊर्जा, जी तुझ्या मनावर नकारात्मक परिणाम करते, तुझ्या मनाला पुढे जाण्यापासून थांबवते आणि त्यालाच दूर करण्यासाठी, त्या नकारात्मकतेला हरवण्यासाठीच देवाचे वचन, देवाचे बोल ऐकत राहा. कारण यामुळे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम आणि सुखद अनुभव मिळतील. जर तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकत असाल तर देवाची कृपादृष्टी काय आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात. तुमच्या भविष्यात ते बदल देव घडवतो, ज्यामुळे तुम्ही इच्छित काहीतरी प्राप्त करू इच्छिता. त्या क्षणाला तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात जेव्हा तुम्ही हे ऐकू लागता. कोटे लोकांमधून तुझी निवड करण्यात आली आहे. जर तुझ्या भाग्यात चमत्कार घडणार आहे तर ते देवाव्यतिरिक्त कुणीही घडवू शकत नाही, यावर विश्वास ठेव. म्हणूनच दैवी कृपा अनुभवण्यासाठी या संदेशाचा मनपूर्व, एकांतात, शांततेत स्वीकार करा. कारण हे तुमच्यासाठीच आहे, जे विलक्षण आहे, जे अद्भुत आहे, जे रहस्यमय आहे, जे आशीर्वाद आहेत ते आज तुला स्वामी माऊली देण्याला आले आहेत. बाळा, उशीर होण्या अगोदर तू जर हा संदेश ऐकत असशील तर तुझ्या भाग्यात मोठा चमत्कार लिहिल्या जात आहे. विश्वासाने हे संपूर्ण ऐकत राहा, कारण तुझ्यासोबत चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. चांगल्याच गोष्टी तुझ्या मनावर परिणाम करणाऱ्या तुझ्या भाग्यात लिहिल्या जात आहेत. बाळा, तुला कधीकधी या वाईट विचारांनी झोपसुद्धा लागत नाही. ती नकारात्मकता तुझ्या आजूबाजूला एवढी वेढून राहते की तुझ्याजवळ ती निरंतर फिरत असते आणि त्यामुळे तुझ्या मनात नको ते प्रश्न येऊ लागतात, नको ते विचार येऊ लागतात. पण मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी आलो आहे. तू जर हा संदेश ऐकत असशील तर आज मी तुझ्या हृदयात ते सकारात्मक विचार टाकतो आणि त्यामुळे तू सकारात्मक होशील. बाळा, हे जे काही आशीर्वाद मी तुला या संदेशातून देत आहे ते मनपूर्वक स्वीकार कर. होय स्वामी, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नकोस. बाळा, माझी मदत त्या भक्तांपर्यंत, त्या बाळांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याचे माध्यम हे संदेश असतात. जेव्हा तुमचे मन निराश असते, केव्हा तुमच्या मनाला काही आशा वाटत नाही, तेव्हा आशेचा किरण म्हणून मी तुमच्यासाठी हा संदेश पाठवतो आणि तुम्ही तो एकाग्र मनाने ऐकल्यास त्यातील आशीर्वाद तुमच्यावर सकारात्मक परिणाम करू लागतात. तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून तुम्हाला हे संदेश प्रदान होतात. म्हणूनच दुर्लक्ष न करता किंवा पुढे न ढकलता संपूर्ण संदेश ऐकून घ्यावा अशी मी तुला इच्छा व्यक्त करतो. जेव्हा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादित करतो तेव्हा ते स्वीकार कर, कारण हे सर्व काही तुझ्यासाठी अद्भुत आहे, आनंददायक आहे. बाळा, हे ऐकत असतानाही
मला माहीत आहे की अनेक भक्तांना त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे, त्यांच्या परिवाराची, कुटुंबाची चिंता आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही बदलू शकत नाही. पण बाळा, ते सर्व काही देवी दृष्टीने पाहिल्यास देव ते सर्व काही बदलू शकतो. आज तुम्हाला असे वाटते की काही गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही, ते माझ्यासाठी अशक्य आहे. पण बाळा, तुझा देव, तुझा भगवंत, तुझा परमेश्वर आशीर्वादाने ते सर्व काही बदलून देऊ शकतो. तुझ्या कुटुंबाला स्थिर आशीर्वाद, सुखाचे आशीर्वाद, कुटुंबाला खूप मोठा आधार देवाव्यतिरिक्त कोणीही देऊ शकत नाही. तेव्हा मोठ्या आशीर्वादांसाठी तुझी निवड झाली आहे. या प्रत्येक क्षणाला अनुभव कर की मी आज तुला आनंदाचा वर्षाव देण्यासाठी आलो आहे. तुझ्यावर ती कृपा करण्यासाठी आलो आहे. सोबत महालक्ष्मीला घेऊन मी तुझ्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आलो आहे. बाळा, कधी कधी तुझ्या विचारांमध्ये असे चुकीचे विचार असतात की ज्यामुळे तुला असे वाटू लागते की माझे विचार चुकीच्या दिशेने चालत आहेत का? मी काही चुकीचे कर्म करत आहे का? तर उत्तर नाही आहे. बाळा, तू कुठलेही चुकीचे कर्म करत नाहीस किंवा तुझी दिशासुद्धा चुकलेली नाही, तर ती योग्य दिशेने पुढे जात आहे. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आहेत, तुला स्थिर करण्यासाठी आहेत. होय बाळा, तू खूप काही अनुभवत आहेस. तुला काही त्रास आहेत, काही व्यथा आहे, काही चिंता आहे. तुझी रात्रीची झोप उडालेली आहे. कधी कधी तू निद्रासुद्धा शांततेत घेऊ शकत नाहीस. मला हे सर्व काही कळत असताना आज मी तुला आशीर्वादित करतो की तू पुढील काळात सुखाची निद्राही घेशील. शांततेत तुझे दिवस व्यतीत होतील आणि तू खूप काही अशा गोष्टींनी युक्त होशील ज्या तुला हव्या आहेत. बाळा, तुम्ही जेव्हा इच्छा प्रगट करता तेव्हा विश्वासही ठेवा की तुमचा देव महान आहे आणि तुमच्या देवाचे कार्य महान आहे. कारण जेव्हा माझे कार्य घडते तेव्हा कुणीही ते थांबवू शकत नाही किंवा त्या आशीर्वादांपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कुणी तुमचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाही किंवा तुमचे आशीर्वाद हिसकावून घेऊ शकत नाही. कारण त्या प्रत्येक आशीर्वादांवर तुमचे नाव लिहिले आहे, कोरले आहे. म्हणूनच ते सर्व काही तुमच्याकडे येताना ते स्वीकार करा. आनंदी होण्याचा क्षण अगदी पुढला सुद्धा असू शकतो बाळा. आणि आशीर्वादित बाळ तू सुद्धा असू शकतोस. जे काही आशीर्वाद, चमत्कार तुला हवे आहेत ते मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत या संदेशाची योजना पाठवली आहे. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. कधीही तुम्हाला जीवनात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी सांगतात, स्वामी म्हणतात, बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ज्या क्षणाला तू हरलेल्या मनाने माझी प्रार्थना करतोस, विनंती करतोस, तेव्हा पुढीलच क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादाने भरतो, तुला चमत्काराने भरतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवतो. बाळा, आताही तुझ्यासाठी दिव्य चमत्कारिक आशीर्वाद या संदेशाच्या रूपात येऊन पोहोचला आहे. तेव्हा ते सर्व काही स्वीकार कर. आनंदी हो, कारण माझी मदत तुला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्या वेळेस तुला सर्वाधिक त्या गोष्टींची आवश्यकता असेल. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्यात ते लक्षण लिहिल्या जात आहे जे भाग्यशालींच्या भाग्यात लिहिल्या जाते. जे कोणी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतात किंवा तुम्हाला हरले आहे असे सांगतात, तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगा की माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान. कारण सर्व काही आता तुमच्यासाठी स्थिती परिवर्तित केल्या जात आहे. देवांचे मोठे आशीर्वाद या संदेशाच्या रूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. तुम्ही भाग्यवान आहात, भाग्यशाली आहात, कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात. कारण तुमच्या भाग्याचे द्वार देव उघडत आहे. जेव्हा ज्या भक्ताचे भाग्याचे द्वार उघडले जात आहे तेव्हा त्यात तुमच्यासाठी तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी, काही भेटवस्तू, काही आनंदाच्या कल्पना पूर्ण होणार आहे. ज्या तुमच्या स्वप्नात होत्या त्या सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही प्रिय स्वामी भक्त आहात तर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण स्वामी कधीही तुम्हाला अशा अंधारा ठिकाणी एकटे सोडत नाहीत जिथे स्वामी तुम्हाला मदत करतात. तुमचा आनंद कशात आहे हे तुम्हाला शोधून देतात आणि तुम्हाला
मदत पाठवतात. याचप्रमाणे हे संदेशही तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे. कारण देवाने तुमची निवड केली आहे. तुमच्या आर्थिक समस्या काही काळातच दूर होणारे आशीर्वाद, चमत्कार तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्ही अधिक पुढे जाऊ शकाल. देव मदत करतो. देव हात पाठवतो. त्या कुणाचेही असू शकतात किंवा काही बोल पाठवतो, काही संदेश पाठवतो किंवा काही संकेत पाठवतो तर ते देवाचेच असते. जर ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार केले तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात. प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात इच्छा व्यक्त करा. कारण इच्छा पूर्ण करणारे परमेश्वर भगवंत आज तुमच्या पुढे उभे आहेत. माता लक्ष्मीसह आशीर्वाद घेऊन देव आज या पवित्र दिनी तुमच्या पुढे आले आहेत. आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने भरलेला दिवस आहे. आज तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होणार आहे. तेव्हा तुमच्यासाठी धन आकर्षित करणारे काहीतरी संधी येतील. तुम्ही जे काही कर्म करता त्यातून पुढे जाण्याची संधी तुम्हाला निर्माण होईल. जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही भाग्यवान आहात. देव तुमच्या आशीर्वादांना वाढवतो. देव तुमच्या इच्छांना पूर्ण करतो आणि देवच तुमच्यासाठी संधी निर्माण करतो. तर देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणाऱ्या प्रत्येक भक्ताने या संदेशाला एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही पुण्याचे अधिकारी व्हाल. कधीकधी तुम्ही त्रासता. काही गोष्टींनी खूप काही व्यथा निर्माण होते. तुमचे मन दुखवू लागते किंवा कोणी काही तुम्हाला बोलल्याबद्दल तुम्हाला ती व्यथा वाटू लागते. पण देव आज तुमच्या त्या सर्व काही त्रासाला संपवण्यासाठी तुम्हाला खूप काही मोठे सुखद परिणाम देत आहे, आशीर्वाद पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा, तुला खूप मोठ्या काळजीतून मी बाहेर काढण्याचा खूप मोठा यशस्वी प्रयत्न करत आहे. कारण माझ्या यशस्वी प्रयत्नात तुझे जीवन सुखरूप, आनंददायक आणि पूर्णपणे विपुलतेने भरलेले असेल. काळजी करू नकोस. कारण देव जे काही करतो ते तुझ्या भल्यासाठी करतो, तुझ्या चांगल्यासाठी करतो. कोण तुझ्याबद्दल काय बोलत आहे किंवा कोण तुझ्याबद्दल काही नकारात्मक विचार करत आहे त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्षित केल्यावरच तुला ते सर्व काही प्राप्त होईल. कारण अनेक लोक अनेक विचार मांडतात, त्याकडे दुर्लक्ष कर आणि स्वतःसाठी प्रयत्न करणे मात्र सुरू ठेव. कारण तुझे प्रयत्नच तुला यशाने भरणारे आहेत. बाळा, काळजी दूर होईल, तुझी व्यथा दूर होईल आणि चिंतासुद्धा दूर होईल. मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. मी स्वतः महालक्ष्मीला घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे. आता आर्थिक समस्यांना तोंड देणे बंद होईल. कारण काळजी करणे थांबव. तुझ्यासाठी नवीन संधी येतील. तुला सर्व काही आता तुझ्या कार्यातून प्राप्त होणार आहे. ज्यांनी तुझे मन दुखावले आहे ते पश्चाताप करतील इतका पुढे तू जाशील. बाळा, कदाचित त्यांनी तुझ्या यशासाठी अपयश यावं म्हणून प्रार्थना केली असेल, पण मी तुझ्या यशाला घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे. आशीर्वाद देण्यासाठी मी मुद्दाम या संदेशाची योजना केली आहे आणि तुझ्यापर्यंत हा संदेश दिला आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत, तेव्हा टाळू नकोस. पुढील संदेश ऐकत राहा. कारण त्यासाठी तुला मी निवडतो आणि तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. कुणी कुणी कित्येकही तुझ्यासाठी खाली लेखत असो, तुला खाली बघत असो, तरी परमेश्वराने भक्तावर जेव्हा नजर टाकली तेव्हा तो दिव्य होतो, तो पवित्र होतो आणि तो उंच उठतो. त्याचप्रमाणे तुझे जीवनही स्थिर, उंचावणार आणि संपन्नतेने परिपूर्ण होणार. यात शंका बाळगू नकोस. बाळा, आज माता महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे. काळजी दूर होईल, शंका दूर होतील आणि तू सुख, संपत्ती आणि वैभवाने परिपूर्ण होशील. काही काळ जाईल, पण तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद असतील ज्याची तुला इच्छा, अपेक्षा आहे. तू तुझे कार्य पूर्ण करतोस. तू योग्य निर्णय घेऊन पुढे जात आहेस. हे सर्व काही मी पाहत असताना काही लोक तुझा विरोध करतात किंवा तू पुढे जाऊ नये म्हणून प्रयत्न करतात, पण ते त्यात यशस्वी होणार नाही. तर तुझ्यासाठी ज्या काही संधी पाठवतो
त्याचे सोने कर. आनंदी हो. प्रयत्न करत राहा. प्रयत्नांपासून दूर जाऊ नको, कारण हे प्रयत्नच तुला पुढे नेणार आहेत. बाळा, प्रयत्नांती परमेश्वर तुमचे भाग्य परमेश्वर लिहित आहे. तेव्हा चिंता करू नका, काळजी करू नका आणि व्यर्थ वेळ वाया घालवू नका. तुम्हाला जे काही कर्म दिले आहेत ते पूर्ण करत राहा. पुढे चालत राहा. तुमचे जीवन यशाने आनंदाने भरल्यात जात आहे. तुम्ही आता ती भरभराट, ती विपुलता प्राप्त कराल. तुमच्यासाठी मी दरवाजे उघडतो आणि त्यात तुम्ही प्रवेश करताच तुमच्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टी, मोठ्या संधी चालून येतील आणि तुम्ही त्याचे आनंद घ्याल. मला माहीत आहे की कोणत्या वेळेस माझ्या भक्तासाठी त्या संधी निर्माण कराव्या त्या योग्य वेळेवर तुमच्याकडे येतील आणि तुम्ही ते साध्य कराल. हा माझा आज आशीर्वाद आहे. विपुलता आणि भरभराटीने जेव्हा तुम्ही भराल तेव्हा चांगले कर्म करा, कुणाची मदत करा. कारण हे सर्व काही तुझ्यासाठी पाठवणे हे फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्याकडून काही चांगली कर्म करवून घेणे हे देखील माझे ध्येय आहे. बाळा, माझ्या ध्येयात तू साथ देशील ना? जर तुला इतकं मिळत आहे तर त्यातील थोडा भाग अशा ठिकाणी खर्च करायचा जिथे त्याची आवश्यकता आहे. बाळा, कधीही तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आणि कधीही तुमच्या जीवनात कोणताही असा अपराध मी घडू देणार नाही. जर तुम्ही या माझ्या वचनासोबत तुम्ही ते कर्म करण्यास तयार असाल तर आत्ताच होय म्हणा. कारण जेव्हा तुम्ही माझ्याकडे मदत मागता तेव्हा मीही त्या गरजूंना तुमच्याकडे पाठवतो जेव्हा त्यांना त्याची आवश्यकता असते आणि तुम्ही जर ते त्यांना दिले तर मी आनंदी होतो. जर तुला मला आनंदी करायचे आहे तर आताच कमेंट्समध्ये होय देवा असे लिही. कधीकधी तुम्ही केलेल्या एखाद्या छोट्या कर्माचे देखील इतके मोठे फळ तुम्हाला दिल्या जाईल की तुम्ही त्याची अपेक्षासुद्धा करू शकत नाही. तुम्ही त्याचे वर्णनसुद्धा करू शकत नाही. इतके मोठे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. कारण मी संधीच मोठी पाठवणार आहे. शांत रहा, आनंदी रहा आणि घरात वादविवाद टाळण्यासाठी प्रयत्न करा. कारण घरात शांतता जितकी नांदेल तितकीच माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर असेल. वैताग, राग करणे, खूप काही त्रासदायक बोलणे आणि इतरांविषयी चुकीचे विचार करणे जे कोणी करतात त्यांच्यापासून माता लक्ष्मी निरंतर लांब असते. जर तुम्हाला पुढे जायचे आहे, प्रगती साध्य करायची आहे तर शांत रहा, आनंदी राहणे अगदी या क्षणापासून सुरुवात करा आणि मनात निरंतर सकारात्मक विचार ठेवा. बघा तुमचे जीवन किती परिवर्तित केल्या जाईल. कारण माझा आशीर्वाद निरंतर माझ्या भक्तांसाठी आहे. बाळा, स्वतःवर विश्वास ठेव, परमेश्वरावर विश्वास ठेव. आपले कर्म पूर्ण कर आणि मग चमत्कारांचा अनुभव घे. आजचा हा दिव्य संदेश तुझ्यासाठी स्वतः आणि तुझ्या प्रियजनांसाठी आहे. जर तू याला शेअर करशील तर तुझ्या पुण्यात अधिक वाढ होईल. बाळा, ज्ञान हे आपल्या पुरतेच नाही तर ते इतरांनाही द्यावे, ज्यामुळे इतर लोकही त्याचा अनुभव घेतील. जर तुला हा माझा संदेश आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कर आणि तुझ्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नकोस. बाळा, सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझ्या आयुष्यात सुखद वेळ लवकरच येत आहे. तुमची भरभराट तुम्ही एकत्रित कराल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद आले आहेत ते स्वीकार करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जे भक्त ऐकत आहे त्यांच्या घरावर स्वामी माऊली आणि माता महालक्ष्मी भरभराट करोत. त्यांच्या जीवनात सुखद आनंद परिणाम करणारे असे आशीर्वाद येऊत, ज्यामुळे त्यांना कधीही कुठलीही कमतरता भासू नये. स्वामी माऊली त्यांना सुखात, आनंदात आणि प्रगतीत विशाल ठेवत आणि त्यांच्या जीवनात ते सर्व काही भरभराट मिळो ज्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. जे तुम्ही कर्म करता त्यातून मिळणारे यश आनंददायक आहे. तुम्हाला विपुलतेने भरभराटीने भरणारे आहे. तेव्हा कर्म करत राहा. स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ जपत राहा. जपत राहिल्याने स्वामीही तुम्हाला जपतील. जर तुम्ही देवाचा धावा करत आहात तर देव नक्कीच तुमचं ऐकेल. जर तुमच्या आरोग्यावर सुखद परिणाम तुम्ही पाहू इच्छिता तर देवाला प्रार्थना करा आणि प्रार्थना ऐकली जाते
यावर विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही आनंदाने प्राप्त कराल. स्वामी माऊलींचा हा संदेश जिथे जिथे ऐकला जात आहे तिथे सर्व काही आनंद स्वामी पाठवत आणि त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ।